बरं झालं बंधू तुम्ही आलात। आज या प्रसन्न क्षणी तुम्ही बंधू म्हणून मला सहाय्य केले आहे आणि ते माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। तुम्ही मला सांगितले की हीच ती तिथी आणि हाच तो क्षण आहे, तेव्हापासून माझ्या मनाला समाधान मिळाले आहे। देवी, जर तुम्ही आनंदी असाल तर श्री खंडेराय देखील आनंदी राहतील। मी काही सेवकांना सांगून तुमच्या प्रस्थानाची सगळी तयारी केली आहे। गडाच्या द्वारापाशी मेणा आणि काही निवडक सेवक तुमच्यासाठी सज्ज आहेत। पण मला असं वाटतं की ह्यावेळी त्या ठिकाणी मी एकटीने जाणं जास्त उचित ठरेल। देवी, मी या राज्याच्या प्रधानाच्या दायित्वानुसार तुमच्या प्रस्थानाची योजना केली होती, परंतु जर तुमच्या मनात असं काही नसेल तर माझा काहीच आग्रह नाही। तुमच्या इच्छेनुसारच सगळं काही होईल। येतो मी। अखेर इतके दिवस मी ज्या क्षणाची वाट बघत होते, आज तो क्षण आलाच। आजच ती योग्य तिथी आहे जेव्हा हे माझ्या बरोबर गडावर येतील। देवी, तुम्ही आणि श्री विष्णूंनी सांगितलेल्या गोष्टीची पूर्तता करण्याची वेळ आता आली आहे। हीच ती तिथी, हाच तो क्षण। न जाणो किती अधीरतेने मी त्याची वाट पाहत होते। हो, आजचा दिवस निश्चितच महत्त्वाचा आहे। देवी, माझ्यासोबत तुम्ही देखील आला असतात तर चांगलं झालं असतं। असा क्षणभर माझ्या मनात विचार येऊन गेला। नको, आज ह्या वेळी तुम्ही एकटीनंच जावं असं मलाही वाटतं। मी तुम्हा दोघांच्या आगमनाची तयारी करते गडावर। म्हाळसा, तुम्ही तिकडे जाण्याआधी तुमच्याशी थोडंसं बोलावंसं वाटलं म्हणून आले मी। बोला देवी। श्री खंडेराय बानूकडे गेले आणि तिथेच राहिले। इतके दिवस ते बानूवाड्यातच होते, कारण त्यांनी बानूला तसा शब्दच दिला होता। आज इतक्या दिवसांनी तुम्ही पुन्हा भेटणार, तेव्हा मी माझ्या रागावर संयम ठेवावा असंच म्हणायचं ना तुम्हाला? हो, कारण जे झालं ते झालं। आता गडावर महायज्ञ होणार आहे आणि त्यासाठी श्री खंडेरायांचं गडावर आगमन होणं आवश्यक आहे आणि तसंच होतं आहे। परंतु तुम्ही रागाच्या भरात बानूला नको ते बोलू नये, कारण हा आनंदाचा क्षण आहे। हो देवी, तुम्हाला जे म्हणायचे आहे ते मला कळते आहे। देवी, माझे आराध्यच माझे पती आहेत आणि आज मी त्यांच्याशी काय बोलणार आहे हे माझे मला देखील ठाऊक नाही। आज मला पाहायचाच आहे हा वाडा, की माझ्या पतीलाच काय सगळ्यांना इथे येण्याची ओढ असते। मी तुम्हाला गडावर घेऊन जायला आले आहे आणि आपण गडावर गेल्यावर आपल्या कक्षात निवांतपणे आपलं बोलणं होईलच। आज मला हिच्याशी बोलायचं आहे, तेव्हा मी तुम्हाला विनंती करते की कृपया मला आणि तिला बोलू द्या। बरं, मी बाहेर थांबतो। नाही, मला तुमच्या देखत बोलायचं आहे। अजामेळ, देवी, तुम्हासनी बोलायचं आहे, चांगलंच आहे। बर, माया बानूला तुमच्यासारखं बोलता येत नाही जी, तिला जरा सांभाळून घ्या।
म्या हाय बाय. म्हाळसा, काय बोलायचं आहे तुला? या रानात राहणाऱ्या स्त्रीने माझ्या आराध्याला वचनात बांधून ठेवलं, तरी मी गप्प बसले. राजसभेत बोलवून हिला शासन केले नाही हे हिचे भाग्य आहे. पण आता तर मला बोलू द्या. पतीला परमेश्वर मानून त्याच्या पायाशी नतमस्तक व्हायचं सोडून हिने त्याच्या भोळेपणाचा लाभ घेतला. ह्याला प्रतारणा म्हणतात हे ठाऊक नाही वाटत हिला. ह्यात प्रेम नव्हतं. भोळ्या देवाने भक्ताची इच्छा पूर्ण करायची म्हणून घेतलेला निर्णय होता हा. प्रेम असं कटकारस्थान करून नाही मिळत. म्या कुठलं कारस्थान नाही केलं. मला माझ्या देवांसंग राहायचं होतं म्हणून मी हे वचन मागितलं. आम्हासनी भेटता येणं म्हणून मला हे करावं लागलं. तुला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी तुला नेहमीच काहीतरी करावं लागलं आहे हे ध्यानात ठेव. पण ते कधीही पूर्णपणे यशस्वी झालं नाही. देवांना इथे थांबवून घेतलं म्हणून काही दिवस माझ्या जीवाची उलाढाल झाली, पण मी हार नाही मानली. आज सूर्यास्त आधी देव गडावर असतील आणि तू इथे. म्हाळसा, तुझी इच्छा पूर्ण होईल, पण या इथे मला कोणताही वाद नकोय. तुम्हाला हिची काळजी वाटते आहे. तुम्ही जे म्हणत होतात ते बरोबर आहे. हे राजसभेत घडायला हवं. हिने अपराध केला आहे, हिचे शासन तिला मिळायला हवे आणि तो न्याय मी करेन. त्याची काहीच आवश्यकता नाही, कारण ही व्यक्तिगत गोष्ट आहे. मग मला बोलू द्या. का थांबवत आहात मला? तुम्ही या वचनाला नाही म्हणू शकला असतात. या सत्य असत्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. कोणाला वचन द्यावे आणि कोणासाठी त्याग करावा याचा तुम्ही एकदा व्यावहारिक विचार करायला हवा होता. परंतु माझा तो स्वभाव नाही. बरं, मग मी हिच्याशी बोलते. काय साध्य केलंस तू हे सगळं करून? स्पर्धा करतेस तू माझ्याशी? विसर पडलाय तुला की मी म्हाळसा आहे. माझ्या पतीला, माझ्या आराध्याला माझ्यापासून कोणीही दूर करू शकत नाही. आणि तसा प्रयत्न जर कोणी केला तर माझ्या आत उसळलेल्या ज्वालामुखीला मी जाग करेन. आणि त्यातून काय विध्वंस होईल हे मलाही सांगता येत नाही. हा विध्वंस नको व्हायला म्हणून मी नेहमीच काळजी घेत आलेलो आहे. परंतु एक दिवस असा येईल. म्हाळसा, तू त्या तिकडे जे काही बोललीस, बानूचा जो काही तू अपमान केला आहेस, ते योग्य नव्हे. पण मला सांगा, काय चुकीचं आहे तिचं? मी गडावर येण्यासाठीच निघालो होतो, कारण बानूने मला वचनातून मुक्त केले होते.